चर्चा सुरू होती। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या अलीकडे 2 बैठका सुद्धा झाल्या आणि दोन्ही पक्षांनी त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की सध्या जे देशामध्ये वातावरण आहे आणि देश एका हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे, जनतेचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, जिव्हाळ्याचे, महत्वाचे आणि ताकदीचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नको नको त्या गोष्टींना प्राधान्य दिलं जात आहे, नको नको त्या गोष्टींवर वादंग माजवलं जात आहे आणि एका प्रकारे देश भरकटवण्याचीच प्रक्रिया सुरू आहे की काय अशी रास्त भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते आहे। आणि म्हणून या दोन्ही पक्षांनी आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करून, राष्ट्रप्रथम याचा विचार करून एकत्र यायचं ठरवलंय आणि जे काही पुढे संकट वाढवून ठेवलेलं आहे किंवा ज्याचे संभाव्य संकट म्हणता येईल त्याला रोखण्यासाठी ह्या दोन्ही शक्तींनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन आज आता हे युतीची घोषणा करण्यासाठी ह्या दोन्ही पक्षांचे हे 2 प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय प्रकाश आंबेडकर हे आज या व्यासपीठावरून आपणाला आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्र आणि देशाला संबोधित करणार आहेत। मी आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि हे दोन्ही नेते यांच्यामध्ये अधिक जास्त वेळ घेत नाही, मी विनंती करतो की आता या पत्रकार परिषदेची सुरुवात करावी। आज 23 जानेवारी आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे की ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती, यापूर्वी सुद्धा हा प्रयत्न झाला होता, नाही याच्यातला भाग नाही, पण प्रकाशजी आणि आम्ही आज पहिल्या प्रथम एकत्र एका व्यासपीठावरती आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलेलो आहोत। आणखी एक गोष्ट आनंदाची म्हणजे साहजिकच आहे, आंबेडकर आणि ठाकरे ह्या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे। माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकाचे स्नेही होते। दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रूढी परंपरा याच्यावरती प्रहार केले, आघात केले, त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी काही सांगण्याची आवश्यकता नाहीये। आणि आता जे राजकारणामध्ये चाललेलं आहे, राजकारणामध्ये काही वाईट परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत, त्याच्यावरती आघात करून त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमच्या आजोबांनी वडिलांनी दिलेले जे काही जीवाला जीव देणारे सहकारी आहेत ते एकत्र येऊन देश प्रथम हा जो एक आता सुभाष देसाई साहेब तुम्ही जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे, प्रथम देश हित, कारण एक भ्रम पसरवला जातो आणि नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाल ही अशीच होती, जनतेला रमात ठेवायचं, नको त्या वादळामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं इच्छित जे आहे ते साध्य करून द्यायचं। नेमकं त्याच एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत। ठीक आहे, पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचा त्या त्या वेळेला जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच। पण एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रातील आपण एक असा एक शब्द आहे तळागाळातील जनता, त्या तळागाळातल्या जनतेपर्यंत जे काही देशात चाललेलं आहे ते पोहोचवण्याची आज गरज आहे। कारण त्याला आता काल परवाकडे आपले माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले,
सभेला कोण आले होते, कुठून आणले गेले होते, त्यांना काय सांगितलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याच माध्यमातून आम्ही वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. तो एक भ्रम निर्माण करायचं, निवडणुका आल्यानंतर त्यांचा म्हणजे गरिबांचा उदो करायचा, गरिबांनी मतदान केल्यानंतर मात्र गरीब त्यांच्याकडे म्हणजे त्यांना घरं नसतात, रस्त्यावरती आणि यांची उड्डाणे चालू. तर हे आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. साहजिकच आहे, प्रकाशजींचं एक काय मनोगत असेल मत व्यक्त केल्यानंतर तुमच्या मनात काही शंका कुशंका असल्यास असायची काही आवश्यकता नाहीये, पण काही प्रश्न असले तर आम्ही त्यांना उत्तरं देऊ. बाळासाहेबांच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असणारा आजची ही घोषणा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यापुढे निवडणुकीमध्ये एक बदलाचं राजकारण या ठिकाणी सुरुवात करतो. जनता दलाचा असणारा कोणीही आजही त्याचा जाहीरनामा आपण जर काढला तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेवटचं असणारं एक कॉलम होतं आणि ते म्हणजे आम्ही मंडल कमिशन त्या ठिकाणी लागू करू. आणि दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष जो आहे तो त्या मंडल कमिशनवरतीच पडला अशी असणारी परिस्थिती. सामाजिक प्रश्नाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्या त्यावेळेस समाज व्यवस्थेमधली गणित बदलतात, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जी चळवळ आम्ही असं चालवत होतो तिला तर आमच्याच मित्रपक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा असणारा प्रयत्न केला, पण तो आम्ही जुमानलो नाही. आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो आणि अपेक्षा आम्ही असणारे या ठिकाणी बघतोय. जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे, ते काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये नाही. परंतु उमेदवारी देणं हे असणाऱ्या राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे किंवा त्या उमेदवारीच्या स्वरूपामध्ये त्याचं सामाजिकरण होईल, त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. त्याला मीच ते कॉइन केलेलं आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबामध्ये होती, त्याच्यामध्ये 10 कुटुंबात असणारा वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जसं वाढत गेलं तसं महाराष्ट्रातलं दिशांचं जे राजकारण होतं, मुद्द्यांचं जे राजकारण होतं, गरिबांचं जे राजकारण होतं हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं, लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असणारा भागवतो, पण आज असणारा शेतीला जोडधंदा आपण असणारा म्हणतो, पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण असणारा चर्चा करत नाही. मी आज असताना मानतोय की सगळ्यात मोठं असणारं एम्प्लॉयमेंट हे काही सेक्टर्स सामान्य माणसाच्या हातामध्ये आपल्याला कशा रीतीने घेता येतील, व्यापारी आणि भांडवलदार याच्या हातामध्ये जाणार नाही याची जर दक्षता आपण घेतली तर मी असताना म्हणतो की द्यावसला जाऊन असणारा मोठमोठे लाख लाख प्रोजेक्ट कधी आलेले मी पाहिलेले नाही. करारनामे फक्त त्या ठिकाणी होतात, पण या शेतीवरती पिकणारा प्रक्रिया करणारी यंत्रणा जर उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट होऊ शकतं आणि एक नवीन दिशा त्या ठिकाणी देत आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती चर्चा करून आम्ही असणाऱ्या भूमिका आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडत राहू. अपेक्षा एवढीच आहे
की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे, नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे. शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. कारण हा लढा मी काही वेगळ्या मार्गाने बघतो. नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि VP सिंग आणि चंद्रशेखर गेले त्यावेळेस मी खासदार झालो. आमचा पहिला असा आवाज होता त्यावेळेसचे टेलिकॉम मंत्री जे होते त्यांच्या विरोधात. 15 दिवस आम्ही असताना सभागृह बंद केलं. नरसिंहरावांचे असं चांगले संबंध होते म्हणून त्यांनी महिन्याभरानंतर बोलून घेतलं आणि विचारलं की तुम्ही काय केलं. म्हटलं आंदोलन केलं. तुम्ही त्याच्या पुढे काय केलं तेवढं मला सांगा. तर म्हटलं माझ्या लक्षात आलेलं नाही, संध्याकाळी या सांगतो. आणि संध्याकाळी बसल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अशा रीतीने तुम्ही असं चालवत गेला तर पॉलिटिकल लिडरशिप ह्या देशामध्ये तुम्ही संपवणार. आज दुर्दैवाने मी असताना जे बघतोय त्या काळी नंतर आम्ही असताना त्या सगळ्या गोष्टी थांबून व्यवस्थितरित्याने असताना मांडण्याचा प्रयत्न केला. पण आज ईडीच्या मार्फत या देशातलं पॉलिटिकल लिडरशिप संपवण्याचा असणारा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यांनी खरंच आरोप केला असेल, खरेच पैसे टाकले असेल तर त्यांच्या कोर्टात घेऊन जा, केसेस चालवा आणि जेलमध्ये टाका. पण कोर्टात जायचं नाही, जेलमध्ये चालवायचं नाही आणि फक्त लिडरशिपवरती असणारा जो आक्षेप घेण्याचा असणारा भाग आणि कॅरेक्टर रेसिग्नेशन करण्याचा जो भाग चाललेला आहे तो सगळ्यात मोठा डेंजरस मी असताना त्या ठिकाणी मागे. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. एक दिवस आपलाही असणारा अंत होणार आहे, तसा नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी लिडरशिप, दुर्दैव मी असं म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षामधली सुद्धा लिडरशिप संपवलेली आहे, वरती येऊ दिलेली नाही. मला अनेक मंत्री त्यांच्यातले असणारे भेटतात आणि सांगतात की आम्ही असणारा फक्त फायली उचलून घेऊन जायचं आणि काढायचं एवढंच आमच्याकडे कामकाज राहिलेलं नाही. बाबासाहेबांनी असताना एकदा म्हटलं होतं क्रायसिसमध्ये पॉलिटिकल लिडरशिप ही डेव्हलप होत असते आणि एखादी आता असताना क्रायसिस या ठिकाणी डेव्हलप झाली तर मला कुठेही नॅशनल पॉलिटिकल लिडरशिप त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून स्टेटमेंट आम्ही जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. ती पॉलिटिकल लिडरशिप असणारी डेव्हलप झाली पाहिजे, तिला उभारली पाहिजे, तिला प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि ते करण्याचं आम्ही असणारं कटिबद्ध या ठिकाणी आहोत. महाराष्ट्रातलं असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल, जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि प्रादेशिक पक्ष स्वतःचं लिडरशिप आणि स्वतःचं संघटन उभं करणार असतील तर त्यांना आमच्याकडून नेहमीच मदत राहील, पाठिंबा राहील आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आम्ही असा जेवढा हातभार घालता येईल तेवढा हातभार आम्ही या ठिकाणी घालू. महाराष्ट्राचं एक नवीन ज्याला म्हणता येईल की कार्यक्रमावरती, विकासावरती आपण आणलं पाहिजे अशी असणारी जी परिस्थिती आहे ती निश्चितपणे आम्ही दोघं मिळून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू. आणि राजकारण हे मुद्देशीर आणि विवेक आणि नीतिमत्तेवरती येईल एवढं बघण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं मी आपल्या समोर सांगतो आणि थांबतो. आपण विचारा. मी माईक तुमच्याकडे फिरवतो. मी माईक फिरवतो आणि आपल्या दोघांना प्रश्न आहे. महाविकास आघाडी सोबत बाळासाहेब आले अशी आहे आणि फक्त शिवसेनेबरोबर बाळासाहेब आले, कारण ते बाळासाहेब अन्य दोन्ही पक्षांच्या नाही. आता असताना जे आहे ते आम्ही दोघंच एकत्र आलेलो आहोत.
काँग्रेसने त्याला अजून असणारा स्वीकारायचा आहे, स्वीकारतील अशी मी अपेक्षा करतो. मी मगाशी म्हणालो की शरद पवारांचा आणि आमचा असणारा फार जवळचं शक्य होतं. किती होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या आघाडीमध्ये ती येतील अशी आम्ही असणारा अपेक्षा करतो किंवा त्यांना असणारा आम्ही विनंती करू. माझं उत्तर त्यांच्या प्रश्नाला प्रकाशजीने उत्तर दिलेलं आहे. प्रकाशजी, आपण आपले आणि राष्ट्रवादी किंवा पवारसाहेबांबरोबरचे संबंध सांगितले. आमचे सुद्धा 3 वर्षापूर्वीपर्यंत तसे संबंध होते, हे जगजाहीर आहे. परंतु ज्या वेळेला आमच्याही असं लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू होत आहे, त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला. तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येतील का, एकत्र कसे येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्यावरती सुद्धा फार वाईट विचित्र आरोप झाले. पण त्या सगळ्या आरोपांना आणि आरोप करणाऱ्यांना राजकारणात आम्ही पुरून उरलो आणि जवळपास 2.5 वर्ष हे सरकार, महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आपण यशस्वीपणाने चालवलं. मुळामध्ये हेतू चांगला असेल तर सगळ्या गोष्टी पुढच्या चांगल्या होतात. आणि मी मुद्दामून आपल्यासमोर माहिती देऊ इच्छितो की असं काही नाहीये की काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं की चला आपण एकत्र येऊया आणि आज आम्ही एकत्र आलो. यापूर्वी सुद्धा आमच्या काही बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेली आहे. काँग्रेस बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे, अगदी राष्ट्रवादी बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये आपण येण्यासाठी कोणाची तशी काही ना आहे असं काही दिसलेलं नाही. एक गोष्ट नक्की की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर 3 पक्षांचे काही मित्र पक्ष आहेत. मग आमचं असं ठरलं की महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा आहे. वैयक्तिक म्हणजे 2 पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी 3 तिघड्या असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडा जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी, तुमची आणि आमची म्हणजे शिवसेना आणि दलित वंचित आघाडीची युती तर झालीच आहे, पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही. सर, हा प्रश्न आहे की आज शिवशक्ती भिवशक्तीची घोषणा झाली आहे. महापालिकाच्या निवडणुका आहेत, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या आहेत, तर हे जागा वाटप कसं होणार आहे आणि ही युती कशी दिसणार आहे? ही युती विजयी दिसणार आहे. अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. हे माझं त्याही वेळेचं आव्हान, जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे. लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्याच. मग जागा वाटप काय असेल, कसं काय असेल, तो प्रश्न आमचा आहे. आम्ही तो विचार केल्याशिवाय आम्ही एकत्र आलो नाही. पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाबदाऱ्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या. आपण ज्याप्रमाणे म्हणता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे, राष्ट्रवादीविषयी प्रकाश आंबेडकरांनी बोलले, परंतु काँग्रेसची जी महाराष्ट्राची लिडरशिप आहे त्यांचं असं म्हणतं आहे की प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबत आमच्याकडे काही प्रस्ताव आला नाही आणि चर्चाही नाही. तुम्ही कसं म्हणतात की तेही आमच्यासोबत आहे? दिसेल ना आज उद्या मी जे काय बोललो ते खरं आहे का, ते जे काय बोललो ते खरं आहे ते दिसेल. उद्धव सर, अजितदादांनी सांगितलं आहे की जर का शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित युती होत असेल तर या पुढचं जे काही जागा वाटप असेल ते शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष शिवसेना म्हणून त्यांच्या ज्या काही जागा असतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला द्यावे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान असेल असं अजितदादांचं म्हणणं आहे. नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी आधुनिक कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे. आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा, हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाचं कसं हे करायचं. जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं, केली ना, आम्ही एकमेकाला मदत केली. त्याच्यामध्ये सुद्धा ते नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती. काँग्रेसच्या उमेदवारांनी काय ते करू नये ते केलं. त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या शुभांगीताई पाटील सगळ्यांनी मिळून केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकलेली होती, ती आम्ही काँग्रेसला सोडली. पण काँग्रेसने आमचा माणूस उमेदवार म्हणून केला, आम्ही काही त्याला म्हटलं नाही. त्याच्यामुळे हे सामंजस्याचं राजकारण आता यापुढे करायचं नसेल तर मग
असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये. उद्धव साहब या उद्धव साहब इथे उद्धव साहब इथे साहब इथे ठाकरे परिवार ने कभी भी जात पात की राजनीति नहीं की है. आज इस गठबंधन के दौरान आपने कहा है कि आपकी प्राथमिकता राष्ट्र होगी, तो क्या ऐसे में समझा जाए कि यहाँ से पॉलिटिकल लाइन आगे गठबंधन में आप जात पात की राजनीति करेंगे या फिर सब सारी चीजों की करेंगे? मेरे पिताजी ने कई बार कहा है की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. ये त्यांनी अनेकांना बोललेलं आहे. मैं कोई नई बात नहीं करने जा रहा. अगर नई बात मैं करता तो बात अलग थी, लेकिन मैंने जो मेरे पिताजी ने कहा है वही बात मैं दोहराता हूँ और उसी राह पर हम चले हैं. और इसके आगे जाकर मैंने कहा कि पिताजी ही क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में पूरी कुछ हाँ मैं थोडे हिंदी माझं हा एक आता फायदा होणार आहे मला. गलत प्रथा थी उसका विरोध किया. तो हमेशा देश हित सबके सामने पहिले देश नहीं रहेगा तो हम क्या रहेंगे. आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सगळं प्रकाशजींनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जी काही शिवसेना पुढे येते ते आम्हाला मान्य आहे. उद्धवजी आज युतीची घोषणा होते आहे. यापूर्वी अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेसंदर्भात जागा वाटपाची काही प्राथमिक चर्चा झालेली आहे का? दोन्ही पक्षाकडनं काही आकडे समोर आलेले आहेत का? हे असे सगळे प्रश्न तुम्ही विचारण्यापेक्षा माझं पुन्हा एकदा या सरकारला आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मग आमच्या युतीचा जागा वाटप काय झालेला आहे, कसं झालेलं आहे, कसं नाही झालेलं आहे ते कसं करण्यापेक्षा आम्ही लढून जिंकूनच टाकू ना. उद्धवजी, आपण म्हणाला की वंचित बहुजन आघाडीवर महाविकास आघाडी यावं यासाठी म्हणजे तशी काही हरकत नाही, पण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचे एकूण जे संबंध पाहतात ते संबंध सुधारावे यासाठी आपण व्यक्तिशः काही नक्कीच करणार ना. म्हणून मी तर असंच म्हणेन की त्यावेळेला आम्हाला गृहीत धरून राजकारण केलं गेलं होतं 1-2-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही. त्या तर वेळेला मला असं सांगण्यात आलं की बघा राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवार साहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, तरी पण दगा देतील. हे मी जाहीर भाषणात सांगितलेलं आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. माझा प्रश्न म्हणजे एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलादची सत्तेवरती येऊ बघते, ती जाणून टाकण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी माझा प्रश्न प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे. बाळासाहेब, आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल सांगितलं नाही. आतापर्यंत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी किंवा प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा होता. उद्धव साहेबांनी जे हिंदुत्व सांगितलं सर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते स्वीकार्य असेल का वंचित बहुजन आघाडीला? ते मी मागे त्या दिवशी म्हणालो होतो की प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व होतं आणि त्यांनी असणारं जे चाललेलं होतं त्याच्यावरती चालण्याचा असणारा भाग शिवसेनेचा असल्यामुळे समाज सुधारण्याची गरज जी होती ती तुम्हाला असणारं काही वेळेस कडवटपणाने घ्यावी लागते आणि ती प्रबोधनकारांनी घेतली. त्याच्यामुळे ती लाईन सुरुवात राहील असं मी अगोदरच आम्ही ठरवलं असल्यामुळे ती लाईन पुढे जाईल आणि हळूहळू आपल्याला दिसण्यात येईल की कशा पद्धतीने जायचं आहे ते. निगेटिव्ह राजकारण जे आहे हिंदुत्वाचं सध्या RSSचं आणि BJPचं द्वेषाचं जे आहे ते आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे याच्यापेक्षा समाज व्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, कुठच्या मुद्द्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत. देखा गया है कि जो गठबंधन होते शिवसेना के साथ जो गठबंधन हुआ वो हमेशा बातों से कर हमने देखे. इस बार आप यहाँ पर आए हैं, क्या इसके पीछे? मैं कई दिनों से यहाँ आना चाहता था लेकिन कोई बुला नहीं रहा था मुझे. नाही, उशीर कोणत्याही गोष्टीला होत नसतं. उशीर झाला तरी चालेल पण सुरुवात होण्याची गरज असते. ती सुरुवातच झाली.
आंबेडकर साहेब, एक प्रश्न आहे की मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नुकसान केलं. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला यावेळेस सहन करण्याच्या स्थितीत नाही असं दिसतं. त्यावेळेस तुम्ही एक सेकंद, त्यांनी उत्तर देण्याच्या आधी गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल, पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असं वारंवार बोललं गेलं होतं. शिवसेनेचेच काही नेते होते की त्यांनी असे आरोप केले होते. मग आता पुन्हा एकदा शिवसेनेची युती भाजपच्या बी टीम बरोबर झाली असं म्हणायचं. जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्यांनी आम्हाला दगाफट्टा केल्यानंतर मग किती टीम ABCD काय करायचं, म्हणजे आमची एक टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापायी मोडली. आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचंय काय, यांना शत्रू विरोधक नको आहे, ठीक आहे मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे, पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको. म्हणजे मग नेमकं सांगायचं काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म विमा याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ सरळ हुकुमशाहीकडे चालल्याचं दिसतंय. आता जी काही एक न्याय व्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला, न्याय व्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहे. हे कोणत्या लोकशाहीचे द्योतक आहे. म्हणजे तिकडे यांना न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायचे, इतर संस्थांच्या बुडाखाली पाहिजे. मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहिली. मग जी काय आज काल असताना साक्षात्कार झालेलं आहे रिजिजूंना की काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे, त्या घटनेमध्ये बसतंय का, त्या घटनेने बसतंय का. घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आपण रेखून दिलेले आहेत. मग तुमच्या अधिकारावरती अतिक्रमण करणं हे कसलं द्योतक आहे. म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे. मला असं विचारायचं की आठवले भाजपपासून गेल्यानंतर आता कुठेतरी बॅलन्स ऑफ पॉवर हे एक विषय झालेला आहे त्याच्यासाठी. आम्हाला असं तळागाळाचे प्रश्न पाहिजे. मला असं म्हणते की आठवले भाजपसोबत गेल्यानंतर आता कुठेतरी एक बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी आणि वोटिंग क्वेश्चन्स एकत्र आणण्यासाठीची युती असं म्हणायचं. कोणाला प्रश्न आहे. मी आपला कोणाबरोबर गेलोच नव्हतो, मी आपले एकटाच लढत होतो, त्यामुळे बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्यामुळे आता असणारा जो आहे ही पॉलिटिकल युती, सोशल युती असं आपण असं समजलं तर अधिक चांगलं होईल. मेरा सवाल एक आपको है, आपकी आलोचना की गई कि पिछले इलेक्शन में बीजेपी की बी टीम थे, आप अभी शिवसेना के साथ जा रहे हैं, राष्ट्रवादी और एनसीपी और कांग्रेस के साथ आपका कैसा आगे गठबंधन कैसा रहेगा, आपकी राजनीति उनके साथ कैसी रहेगी. देखिए सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है, और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है, जो जीती नहीं है. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए. कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं थी. अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं, लेकिन जब उनको पता चला कि MIM के साथ में हम लोगों का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है, तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया. सवाल यह है कि उनको जीतना था या हारना था. पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे. अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीते, ऐसी एक परिस्थिति है.
सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते, लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उसको पीछे छोड़ना चाहिए। जो बातें हो गई उसको हम लोग ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए। और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूं कि जो डिक्टेटरशिप आ रही है, आज मैं लोगों से कह रहा हूं कि आज तक राजनीतिक पार्टी और राजनीतिक नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है। अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूं कि बीबीसी की जो फिल्म है 2004 की बात है, 2 बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया। मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ। ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है। मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है, क्या ये निर्देश करती या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है? इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए। ये अब हम लोग जो लोगों से कह रहे हैं, मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी। उद्धव साहब, आपसे सवाल यह है कि अभी आपने कहा कि राष्ट्र प्रथम, ये आपका एक नारा है या ये एजेंडा है। हमेशा बीजेपी भी कहते आ रही है कि राष्ट्र प्रथम, तो आपका एजेंडा उनके एजेंडा से अलग कैसे है? जैसे हमारा हिंदुत्व उनके हिंदुत्व से अलग है वैसी है। जी नवीन कृती आहे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्यासाठी आपण काही महाराष्ट्रातले दौरे करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या महिन्याभरापासून तैलचित्राचा जो विषय आहे, तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार, तर आपल्याला निमंत्रण आहे, आपण पाहिलं नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी बाहेर ऐकायला येत होत्या, त्यावर आपलं काय मत आहे? एक पहिला मुद्दा असा आहे की मी स्पष्ट करू इच्छितो, आता जे प्रकाशजींनी सांगितलं की नया रास्ता आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात, त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं। आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता काढून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे। आणि ती जी काय पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी देशासाठी घातक आहे। आणि असं जर काय या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही झाली, हा एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व भाजप एक म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी पीडीपी बरोबर बसायचं, त्यांनी यांच्या बरोबर जायचं, त्यांनी त्यांच्या बरोबर जायचं, म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करतो ते बाहेर खाली पण असं हिंदुत्व आम्हाला मान्य नव्हतं। आणि खरं हिंदुत्व काय आहे की ठीक आहे ना, आज मोहन भागवत आज म्हणजे तुम्ही दसऱ्याच्या वेळेत बोलवलं, मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं तर त्यांनी भारतीय जनता पक्षाने पीडीपी बरोबर समझोता केला होता, हिंदुत्व सोडलं तर त्यांनी संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते, हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवटा करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या, ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि साहजिकच आहे, ज्यावेळेला एकत्र येऊन वाटचाल कशाला म्हणतात, ती वाट चालली पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर जिथे जिथे जाण्याची गरज असेल तिकडे मी जाणार। तैलचित्राबद्दल बोलणं कठीण आहे, याचं कारण शेवटी मला असं वाटतं आज संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख चांगला लिहिलेला आहे, त्याच्यात त्यांनी मंबाजी वगैरे असं ते आता सगळं तुम्हाला माहिती आहे की ही जी काही घिसाडघाई चाललेली आहे त्याच्यावरती आता थोडंसं मी
संध्याकाळी बोललं नाही तर आता सगळं बोललं संध्याकाळी तुम्ही येणार नाही. संध्याकाळी मी जाणार आहे, नक्की जाणार आहे. 5 वाजता रिगलच्या पुतळ्याच्या इकडे मी नक्की जाणार आहे आणि त्याच्यानंतर 6 वाजता शेळगोविंद हॉलमध्ये नक्की जाणार. सर नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्याबद्दलचं काय स्पष्टीकरण ते युतीचं जे आहे ती चर्चा आज जाहीर झाली अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जे आहे ते अगोदर सुरुवात झालेलं आहे. तेव्हा पॉलिटिकल पार्टीजनी आपापल्या असणाऱ्या भूमिका घेतलेल्या आहेत. त्या इलेक्शनमध्ये आणि आजच्या याच्यामध्ये फरक आहे असं त्या ठिकाणी मानतो. ते इलेक्शन तसेच चालत राहतील. रिझल्ट जे येतील ते लोकांसमोर 30 तारखेला त्या ठिकाणी दिसतील. पण याच्या पुढची जी वाटचाल मी जसं म्हणालो एक नया रास्ता म्हणून जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. उद्धवजी एक प्रश्न आहे की अलीकडेच पंतप्रधान मुंबईत आले होते आणि हजारो कोटी प्रकल्पांची भूमिपूजन झाली. मुंबई महापालिकेच्या प्रचाराला भाजपनं आणि शिंदे गटानं सुरुवात केली आहे. असं असताना पंतप्रधानांच्या भाषणात मला असं वाटतं की महापालिकेचा भ्रष्टाचार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की या काही मुद्द्यावरती मी आज संध्याकाळी बोलणार आहे. म्हणून आता एक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने एक महत्वाचं एक पाऊल आम्ही दोघं टाकतो ते म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं. त्याच्यासाठी साहजिकच आहे. याचा अर्थ आम्ही कोणी काही धर्म सोडून पुढे जाणार आहोत अशातला भाग नाही. पण देश हा आमचा धर्म आहे, माणुसकी आमचा धर्म आहे. त्यांनी जो काही धर्म स्वीकारलेला आहे, माझा धर्म जो काय आहे तो त्याच्यात एकमेकाच्या आड कुठे न येता दोन्ही धर्म आणि त्याच्या वाईट रूढी परंपरा दूर करण्याचं काम मी मागाशी सांगितलं की दोघांच्या आजोबांनी केलं. तीच वाटचाल आम्ही यापुढे करत आहोत. ठीक आहे. मला असं वाटतं या ठिकाणी कोणी बोलायचं नाहीये. सूचना विभागाच्या वतीने आणि सूचना विभागाच्या वतीने